नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओपासून इयत्ता 5वीच्या वर्गातील शिष्यवृत्तीसाठी बुद्धिमत्तेचे काही प्रश्न पाहत आहोत. तर आज आपण त्याच्यातलेच काही प्रश्न पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 40 मध्ये आहे हा. तर आपण याच्यातले काही 5-7 प्रश्न पाहूयात. तर बघा, प्रश्नपत्रिकेमधलेच खालील आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती दिलेली आहे. तर आपल्याला एक आकृती दिली आहे, त्याच्यानुसार चौकोनाची संख्या मोजायची आहे आपल्याला. तर बघा, मी त्या आकृती काढते. तर अशा पद्धतीची आपल्याला आकृती दिलेली आहे. इथे 3 आणि इकडे 3 दिलेले आहेत चौकोन. तर त्याच्यानुसार आपल्याला याची काय करायचे आहेत, संख्या मोजायची आहे. तर आता इथं आपण ए, बी, सी, डी, ई आणि एफ अशी नावं देऊयात आणि चौकोन मोजूयात. बघा, सिंगल अक्षर जे आहेत त्याच्यानुसार बघा, पहिला चौकोन ए, बी, सी आणि डी, ई आणि काय आहे, एफ आहे. हे प्रत्येक चौकोन एचा एक, बीचा, सीचा, डीचा, ईचा आणि एफचा 6 चौकोन मिळाला. आता बघा, 2-2 अक्षरासाठी चौकोन बघूयात. ए बी हा एक, दुसरा बी सी आणि तिसरा जो आहे ए बी बी सी. आता तिसरा जो आहे इथे होईल चौकोन, ए सी होणार नाही, लक्षात आलं का. हा चौकोन होईल डी आणि ई, डी ई एक होईल आणि ई आणि एफ एक होईल, ई आणि एफ एक चौकोन होईल. त्याच्यानंतर बघा, ए बी आणि सी 3 अक्षराचा एक होईल. आता 2 अक्षराचा ए बी झालेला आहे, बी सी झालेला आहे, इकडचा पण झालेला आहे. आता हे राहिलेले आहेत आपले ए आणि डी राहिले आहेत. ए डी बी ई 2 अक्षरी आणि सी एफ 2 अक्षरी झालेले आहे. तर अशा 3 अक्षरी चौकोन बघूयात आपण. 3 अक्षरी घेतलेले 1, 2 आणि 3. ए बी सी वाला एक आणि डी ई एफ वाला एक. तर 3 अक्षरे आपल्याला असा सापडेल आणि असा एक सापडेल, असं सापडणार नाही 3 अक्षरी. 6 अक्षरी मिळून हा चौकोन तयार होईल. ए बी सी डी ई आणि एफ. तर हा 6 अक्षरी एक चौकोन होईल. तर असे टोटल आपले चौकोन मोजूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6. पहिले 2 अक्षरे आहेत 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 3 अक्षरी 15 आणि शेवटी 6 अक्षरी 16. तर टोटल किती होते चौकोन आपले. तर टोटल किती चौकोन झाले आहेत आपले, 16 झालेले आहेत. पण मात्र इथं आपल्याकडून 4 अक्षरीचे एक राहिलेले आहेत, ए डी ई आणि बी. ए डी ई आणि बी 4 अक्षरी, बी ई एफ आणि सी, बी ई एफ आणि सी. तर हे 2 एक राहिले आहेत. त्याच्यामुळे टोटल 16 अधिक 2 किती होतील, टोटल 18. उत्तर आहे का 18 पाहूयात आपण. तर पर्याय क्रमांक किती, 3 हा येईल. त्याच्यानंतर पुढचा बघूयात आपण प्रश्न. महाभारत या शब्दापासून किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील ते शोधून काढा म्हणून सांगितलं आहे. तर महाभारत हा शब्द लिहूयात आपण. महाभारत. तर बघा, ह्याच्यापासून आपल्या 2 अक्षरी, पहिला महा, त्याच्यानंतर म भा होत नाही, म र, त्याच्यानंतर म त होईल. त्याच्यानंतर पुढचा बघूयात, हा भा होत नाही, हार होतोय, हात होतोय. त्याच्यानंतर बघा, पुढं भाला जोडून बघूयात, भार होतोय. त्याच्यानंतर भात, त्याच्यानंतर रथ याचा अर्थ होत नाही, रथ असता तर झाला असता. त्याच्यानंतर बघूयात आपण ह्या दिशेने उलटे बघूयात, तम होत नाही. त्याच्यानंतर हा होत नाही, भा होत नाही, तर मात्र होईल. त्याच्यानंतर र पासून र भा होत नाहीये, भा होत नाही, जोडूयात. तर अशा पद्धतीने आपल्याला होत नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि टोटल किती मिळत आहेत, 8. तर उत्तर 8 आहे का पाहूयात आपण याच्यामध्ये. तर आहे पर्याय क्रमांक 4 येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. बघा,
42 व 43 साठी सूचना दिली आहे. पुढील प्रश्नांमधील आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. तर बघा आपल्याला इकडच्या बाजूकडून डाव्या बाजूकडून एक चित्र दिलं आहे प्रश्न आकृती. त्याच्यानुसार आरशात याची प्रतिमा कशी दिसते ते पाहूयात. तर आरशात बघा आपल्याला काय दिलेलं आहे आकृत्यामध्ये. आरशात आपण काय दिलेलं आहे, यस आणि यम, यस यम दिलेलं आहे. तर आरशात तिची प्रतिमा कशी दिसते पाहूया. तर आरशात जेव्हा प्रतिमा उतरते तेव्हा ह्या दिशेकडून चालू होते प्रतिमा पडण्यासाठी. तर इथं काय येईल, हे यम इकडे येईल या दिशेने आणि त्याच्यानंतर यस, यस उलटून होईल इकडच्या साईडकडून आणि हे यस असं दिसेल. तर आकृतीमध्ये जे तुम्हाला उत्तर सापडेल ते असं असेल. तर असं जे उत्तर असेल ते तुमचं उत्तर येईल. बघूयात आकृतीमध्ये कुठे दिसते ते. यम आकृतीमध्ये जे दिसते ते बघा यम आणि यस, यम आणि यस. तर पर्याय क्रमांक जो आहे तो पहिला ह्याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 43 ए बी सी आणि डी प्रश्न दिला आहे. तर याच्यात आरशाची प्रतिमा पाहूयात आपण. ए बी सी कुठे आहे बघूयात आपण, वर आहे सी आणि डी. तर प्रतिमा पाहूयात आरशात कशी पडेल याची. तर लक्षात ठेवा आरशात पण सेम ॲज इट इज, फक्त उलट पडणार आहे. याची रेषा अशीच येईल, उभी आहे तशी तशी दिसेल आरशात आपल्याला. फक्त आता सी इथे पहिल्यांदा दिसेल आणि ते सुद्धा या साईडला उलट. डी असा आहे, उलटून दिसेल आपल्याला असं, या पद्धतीने. ए आहे तसं, फक्त इकडून हे इकडे आणि हे इकडे उलट होईल. ए सेमच दिसेल. बी मात्र असं दिसण्याच्या ऐवजी रेषा इकडून येईल आणि हे असं दिसेल. तर ह्या पद्धतीने जे चित्र दिसेल ते तुमचं उत्तर असेल. तर बघा आपण दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघूयात असं कुठे दिसतंय चित्रामध्ये आपल्याला. चित्र क्रमांक सी, एक मिनिट हा, सी डी खाली, सीच्या खाली डी उलटून. पर्याय क्रमांक 2, पण बी मात्र तसं येत नाहीये. तर आकृत्यानुसार आपल्या प्रश्नाच्या सी डी ए आणि बी. तर पर्याय क्रमांक 4 येईल हे उत्तर आपलं. तर पर्याय क्रमांक किती येईल, 4 येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न आहे 44 व 45 मध्ये. पुढील दिलेल्या कृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यामधून शोधा म्हणून दिलेलं आहे. तर 15 दिलेला आहे, आपल्याला पाण्यात त्याची प्रतिमा कशी दिसते ती शोधायचं आहे. 15 पाण्यात कसं दिसते ते. तर पाण्यामध्ये त्याची प्रतिमा कशी दिसते पाहूयात आपण. तर पाण्यामध्ये जेव्हा पडते तेव्हा ती खालच्या दिशेने पडते आणि आरशात उजव्या साईडकडून पडणार, डाव्या साईडची प्रतिमा उजव्या साईडकडून पडणार. सेम ॲज इट इज पाण्यात प्रतिमा कशी पडते पाहूयात आपण. तर बघा एक असा असेल, सेम असं दिसेल एक, आणि हा जो आहे तो पाण्यामध्ये तुम्हाला जसा आहे तसाच या बाजूने दिसेल. तर याच्यामध्ये तुम्हाला जे चित्र दिसते ते मात्र तुमचं उत्तर असेल, जसं दिसेल तसं. बघूयात आपण उत्तर क्रमांकामध्ये. उत्तरामध्ये पाहूयात बघा आपल्याला उत्तर दिसते इथे. हे नाही येणार, हे येईल. हे बघा इथं ह्या दिशेने एक आहे, हे येईल आणि हे 5. सेम ॲज इट इज पर्याय क्रमांक किती येईल, 2 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढची आकृती पहा. त्या आकृतीमध्ये याची प्रतिमा कुठे दिसते ते पाहायचंय. मी प्रतिमा काढते आधी पेपरवर, मग परत बघूयात ही कशी मांडली जाते ती. त्रिकोण काढलेला आहे, त्याच्यामध्ये 2 रेषा आहेत आणि खाली
एक रेषा काढून गोल काढलेला आहे. तर त्याची आरशात प्रतिमा पाहूयात आपण. मी आकृती काढलेली आहे. तर आरशात प्रतिमा पाहूयात आपण त्याची. सेम खालच्या बाजूकडून आकृती कशी मांडली जाते किंवा कशी येते. तर आपल्याला इथं काय दिसेल, आरशात खाली इथं पहिल्यांदा बिंदू दिसेल, मग रेषा दिसेल आणि खालच्या उलट दिशेने त्रिकोण दिसेल. त्रिकोणावरच्या 2 रेषा दिसतील. तर आकृतीत बघूयात हे उत्तर कुठे दिसते ते आपल्याला. आकृतीत पहा, तुम्हाला आकृती व्यवस्थित दिसली पाहिजे. आकृती इथे आहे. पर्याय 1 नाहीये, इथं रेषा नाहीये. पर्याय 2, पर्याय 2 येईल. बघू पुढचे आहेत का बरोबर. हा चुकीचा आहे, उलट झाले, आणि हा पण चुकीचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या काय आहेत त्या पाण्यातल्या प्रतिमा तुम्हाला खालच्या दिशेने दिसतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला चित्र पाहून काय करायचं आहे, उत्तर व्यवस्थित काढायचं आहे. पुढचे प्रश्न पाहूयात आपण काही. पुढचे प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 47, 46 आणि 47 अक्षरमाला दिलेले आहे. च, ट, प, ट, ठ, क, ट, प, ठ, च, ट आणि प दिलेला आहे. वरील अक्षरमालिकेमध्ये 4 वेळा आलेले अक्षर कोणते आहे? तर आपण पर्यायातून काढूयात. पहिल्यांदा प हे किती वेळा आलं आहे? 1, 2 आणि 3 वेळा आलेला आहे. प 3 वेळा आलेला आहे. ट 1, 2, 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे किती वेळा आले आहे? 4 वेळा आले. त्याच्यानंतर बघा, च किती वेळा आला आहे? 1 आणि 2 वेळा आलेला आहे. तुम्हाला 2 वेळा दिसेल. आणि ठ हे 1 आणि 2 वेळा आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे 4 वेळा आलेलं आहे. कोणतं अक्षर आहे? ट हे अक्षर किती वेळा आलं आहे? 4 वेळा आलेलं आहे. 47 बघा, अक्षरमालिकेतील क या अक्षराच्या डावीकडील, म्हणजे डावी बाजू ही झाली आणि कागदाची उजवी बाजू ही झाली. ही उजवी आणि ही डावी बाजू झाली. लक्षात ठेवायचे. आता बघा, डावीकडील व उजवीकडील अक्षरे कोणती? आधी बघूया डावीकडील कोणतं अक्षर आहे. कोणता अक्षर मालिकेतील? क. क. तर डावीकडील जे आहे ते ठ आहे. डावीकडे काय आहे? ठ आहे डावीकडे. आणि उजवीकडे जे आहे ते ट आहे. का आहे? ट. तर क आणि ट कुठे दिसते बघा? ठ आणि ट. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला अक्षरातली अक्षरमालिकेमधील उत्तरं शोधता येतील. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 48. 35 मुलांच्या रांगेत मध्यभागी उभा असलेल्या सीमाचा म्हणजे मुलीचं नाव आहे. सीमाचा क्रमांक कितवा असेल? म्हणजे काय मध्यभागी असलेली आपल्याला. तर विद्यार्थी किती आहेत? 35. तर बघा, 35 विद्यार्थ्यांमध्ये मध्यभागातली जी संख्या आहे किती येते पाहूयात आपण. तर बघा, याच्यामध्ये विद्यार्थी आहेत 35, म्हणजे त्याच्या निम्मे किती होणार आपले? 17.5. किती? 17.5 म्हणजे 17च्या नंतरचे विद्यार्थी, म्हणजे 17 डाव्या बाजूला आणि 17 डाव्या बाजूला, म्हणजे मधला क्रमांक कितवा असेल? 18वा. तर 18वा क्रमांकावर कोण असेल? सीमा. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण. 49 ते 52. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी जसा आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी शोधून प्रश्नचिन्हाच्या जागीच पर्याय निवडा म्हणून सांगितलेलं आहे. तर बा आपल्याला इथं प्रश्नचिन्हाच्या जागी जो पर्याय आहे तो शोधून काढायचा आहे. तर आपण प्रश्नचिन्हाच्या जागचा जो पर्याय आहे तो शोधून काढूयात. बघा, 49व्या प्रश्नामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर आहे, तर राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर तुम्हाला माहित आहे राष्ट्रीय प्राणी काय आहे? वाघ आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा, पीठ चाळणे असेल तर चहा काय असतो? गाळणे असतो. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतर जे माहित आहे तुम्ही पटपट लिहू शकता. जसं की राष्ट्रीय
प्राणी माहिती आहे तुम्हाला, तर तुम्हाला पर्याय शोधायची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. 5 जर 26 असेल तर 7 किती असेल, म्हणजे 5 5 25. तर आपल्याला 7 किती आहे ते बघायचं आहे. जर 5 26 असेल तर 7 किती असेल? तर बघा 5 म्हणजे किती? 5 किती आहे हे? 5चा वर्ग अधिक 1 आहे. तेव्हा किती होतात? 26 होतात. म्हणजे सेम ॲज इट इज 7 किती असेल तर 7चा वर्ग अधिक 1, 7 7 49 अधिक 1 पर्याय 50 उत्तर येईल. पर्याय जर 50 असेल तर उत्तर बरोबर येईल. तर आपल्याला बघा इथं 50 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 52 मध्ये त्रिकोण दिलेला आहे एका आकृतीमध्ये. त्याच्यास काय आहे? पुढच्या कप्प्यामध्ये उभ्या 3 रेषा आहेत. त्रिकोणासाठी 3 रेषा आहेत. तर चौकोनासाठी किती आहेत? तर तुम्हाला माहितीच आहे, त्रिकोणासाठी जर 3 रेषा दिलेल्या आहेत आपल्या संबंधाशी, तर चौकोनासाठी किती येतील? 4. तर पर्याय क्रमांक किती येईल? 3 हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण काही बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न काही एवढे अवघड नाहीत. जर लक्षपूर्वक केले तर आपल्याला प्रत्येक प्रश्न सुटू शकेल आणि उत्तरे लिहिता येईल. फक्त गडबड करू नका, शांतपणे प्रश्नांची उत्तरे लिहा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.